नमस्कार, मी चव्हाण BG HM कॉलेज कराड. इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या विषयाचा आपण मागच्या तासाला सिरीज कॉम्बिनेशन आणि सिरीज कॉम्बिनेशनमधील सर्किटचा एकूण रोध कसा काढावा याचा आणि टाईप्स ऑफ सर्किट्स, मग त्यामध्ये ओपन सर्किट, शॉर्ट सर्किट, क्लोज सर्किट आणि लिकेज इतके सर्किट्स आपण पाहिले होते. आता आज आपण आजच्या लेक्चरमध्ये जे सिरीज आणि पॅरलल असं जे कॉम्बिनेशन आहे, या कॉम्बिनेशन कसं सोडवायचं आणि त्या सर्किटचा एकूण रोध कसा काढायचा हे पाहणार आहोत. सर्वप्रथम मी तुम्हाला याचा डायग्राम दाखवतो. सर्किट डायग्राममध्ये हा पहिला रोध आहे, हा पहिला रोध 8 ओहमचा आहे. हा दुसरा रोध आहे, हा दुसरा रोध 2 ओहमचा आहे, 2 ओहम. आणि इथं आपल्याला काय केले, 2 रेझिस्टर पॅरललमध्ये जोडलेले, पॅरलल. हा R1 झाला, हा R2 झाला, हा R3 झाला आणि हा R4. हे सर्किटमध्ये या पद्धतीनं जोडलेले आहेत, A आणि B. आता हा R3 आहे, हा R3 आहे 20 ओहम आणि R4 आहे 20 ओहम. हे जे काही सर्किट आहे, इलेक्ट्रिकल सर्किट आहे, ज्याला आपण सिरीज पॅरलल कॉम्बिनेशन असं म्हणतो. सिरीज पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला या सर्किटचा म्हणजे A आणि B या टोकांदरम्यानचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काय फाईंड करायचे आपल्याला, तर इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स, इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स हा RT हा किती आहे आपल्याला काय करायचे, कॅल्क्युलेट करायचे. तर सुरुवातीला हे सोडवत असताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सिरीज पॅरलल कॉम्बिनेशन सोडवताना मी तुम्हाला असं सांगितलं होतं की पहिल्यांदा पॅरलल कॉम्बिनेशन सोडवून घ्यायचं. म्हणजे हे R3 आणि R4 आहे, हे R3 आणि R4 या रेझिस्टन्सचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढायचा. म्हणजे तो काय होईल, पॅरललमध्ये RT इज इक्वल टू कसा येईल, तर 1/R3 प्लस 1/R4 इज इक्वल टू काय केलं आपण, याच्या किमती घालणार आपण 1/20 अधिक 1/20. बघा, इज इक्वल टू पाया समान आहे. म्हणजे व्यवहारी अपूर्णांकामध्ये आपण बेरीज करत असताना त्यांचा जो बेस आहे, हा बेस जर समान असेल तर तो आपण घेतो, समान घेतो आणि काय करतो, अंशस्थानची बेरीज करतो. 1 अधिक 1 किती झाले, हे 2/20, 2/20. पण हा आहे, हा 1/RT असा आहे. आपल्याला हवा आहे RT, इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स हवा आहे. म्हणून आपण काय करणार आहे, हे 20/2. आता 20/2 म्हणजेच किती येणार आहे, 10 ओहम. 10 ओहम म्हणजे हा पॅरलल सर्किटमधला जो टोटल इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स आहे हा किती आला, 10 ओहम. आता हा 10 ओहम जो आहे, हा 10 ओहम आपण सर्किटमध्ये काय करणार, पुट करणार. म्हणजे हे सर्किट आहे, हे सर्किट सिम्प्लिफाय होईल. म्हणजे काय होईल, त्याच्यात बदल होईल. आणि कसं तयार होईल तर मी ते काढून दाखवतो. असं हा आहे आपला R1, हा आहे आपला R2 आणि हा आपला काय झाला R3, 4. म्हणजे हा आहे R3 आणि 4, हा आहे R2 आणि हा आहे काय R1. या R आणि 3लाच आपण काय म्हणतोय, RT असं म्हणतोय, की जो आपण आता 10 ओहम काढला होता, हा 10 ओहम काढलेला होता. म्हणजे आता काय करायला आपल्याला, सिरीज कॉम्बिनेशनमध्ये सर्किटचा एकूण रोध आहे हा कसा मिळतो आपल्याला, सगळ्या रेझिस्टन्सची बेरीज. म्हणजे R1 अधिक R2 अधिक R3 आणि 4, 3 आणि 4 की यालाच आपण काय म्हणतोय, RT असं म्हणतो, पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये काढलेला. म्हणून इज इक्वल टू किंवा याला सर्व आपण RTच्या ऐवजी RE म्हणूया, म्हणजे इक्विव्हॅलंट म्हणूया. मग इथं किंमत काय घेतलेली आहे आपण, 8 ओहम अधिक हे 2 ओहम अधिक हे 10 इज इक्वल टू 8 2 10 10 20. म्हणजे टोटल एकूण जो रोध आहे या सर्किटचा तो किती आला, 20 ओहम आला. म्हणजे याचाच अर्थ असा झाला की A आणि B याच्यामध्ये तुम्ही 20 ओहमचा रेझिस्टन्स जर जोडला तर काय होतो, इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स आहे. हे 1 2 3 4 असे रेझिस्टन्स जोडायच्या ऐवजी त्याच्याऐवजी मी एकच रेझिस्टन्स जोडला 20 ओहम, तर काय सफिशियंट आहे. म्हणजे इथं तुम्हाला असं सांगितलं गेलं की हे गणित सोडवत असताना, सिरीज पॅरलल कॉम्बिनेशन सॉल्व्ह करत असताना काय करावं लागते आपल्याला, आधी पॅरलल सोडवून घेतलं,
तिचं सोडून घेत असताना मी काय केलं, पॅरलल सर्किटसाठी वापरलेलं सूत्र जे आहे 1/R1 आहे 1/R2, इथं 3 आहे आणि इथं 4 आहे. हे आपण किंमत घेतली, त्याच्यावरून आपण याचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काढला. ते सर्किट अशा पद्धतीनं सिम्प्लिफाय झालं आणि असं सिम्प्लिफाय झालं सर्किट पण हे सगळं सिरीजमध्ये जोडलेलं आहे. म्हणून आपण काय केलं, हे सिरीज पद्धतीनं सोडवून घेतलं. म्हणजे इथं आपण R1 + R2 आणि हा काढलेला RT म्हणजे तो आलेला RT त्याची बेरीज केली आणि काय झालं आपल्याला, इथं आपल्याला सर्किटचा इक्विव्हॅलंट रोध आपल्याला प्राप्त झाला. बघा, सर्किटचा इक्विव्हॅलंट रोध आपल्याला काय झाला, प्राप्त झाला. अशा पद्धतीनं आपल्याला काय करावं लागतं, सर्किट सोडवावे लागतात. सिरीज पॅरलल कॉम्बिनेशन आहे, सिरीज पॅरलल कॉम्बिनेशन आपल्याला सॉल्व करावं लागतं. त्याच्या पुढं 3 रजिस्टर्स, एक आणखीन एक एक्झाम्पल घेऊया आपण. 3 रजिस्टर्स 3 ओम 6 ओम आणि 9 ओम. 3 रजिस्टर्स, 1 हे 2 आणि हे 3, हे 3 रजिस्टर्स किती ओमचे सांगितलेले आहेत, 3 ओहम 6 ओहम 9 ओहम. 3 ओहम 6 ओहम आणि 9 ओहम हे काय केलेले आहेत, सिरीजमध्ये जोडलेले आहेत. सिरीजमध्ये जोडलेले आहेत आणि सर्किटला, सिरीज सर्किटला आपण 6 व्होल्टचा पुरवठा केलेला आहे. हे 6 व्होल्टचा पुरवठा केलेला आहे. तर त्यांनी काय सांगितले, प्रत्येक रोधादरम्यान, प्रत्येक रोधाच्या दरम्यान असणारं व्होल्टेज ड्रॉप हे V3 काढ. बघा, 3 ओहम 6 ओहम 9 ओहम असं 3 रेजिस्टन्स सिरीजमध्ये जोडलेले आहेत. सिरीजमध्ये जोडल्यानंतर हा जो 3 ओहमचा रेजिस्टन्स आहे त्याला आपण R1 असं म्हणूया. R1चं जे काही V1 आहे हे आपल्याला काढायचं आहे. त्याच्याकडं R2 आहे, R2 म्हणजे हे जे V2 आहे हे V2 आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि R3 म्हणजे काय, हे V3 आहे, हे V3 आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. मग किती आहे आपल्याला काय काय दिलेलं आहे, तर R1 R2 ची किंमत दिलेली आहे. बऱ्याच वेळा गणित लिहित असताना आपल्याला गिवन द्यावं लागतं. गिवन याचा अर्थ दिलेलं काय काय आहे. तर आपल्याला R1 ची किंमत दिली आहे, R1 = 3 ओहम, R2 = 6 ओहम, R3 = 9 ओहम. हे 3 किमती आपल्याला दिलेल्या आहेत. त्यासोबतच काय दिले, टोटल व्होल्टेज दिलेलं आहे. ते किती दिलेलं आहे, बॅटरीचं व्होल्टेज 6 व्होल्ट. आणि कॅल्क्युलेट करायला काय सांगितले आपल्याला, हा V1 कॅल्क्युलेट करा, V2 कॅल्क्युलेट करा, V3 कॅल्क्युलेट करा. किंवा दुसऱ्या भाषेमध्ये या रोधांच्या दरम्यान, प्रत्येक रोधाच्या दरम्यान किती व्होल्टेज ड्रॉप होईल हे कॅल्क्युलेट करायला आपल्याला सांगितलेलं आहे. काय करावं लागेल आपल्याला सुरुवातीला, तर सर्वप्रथम हे सर्किट सिरीज आहे आणि सिरीजमध्ये असल्यामुळे आपल्याला 3, 6 आणि 9 याचं काय करायला लागेल, इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काढायला लागेल. म्हणजे टोटल रेजिस्टन्स RT = काय येणार आहे, R1 + R2 + R3. काय किंमत आहे हो, 3 + 6 + 9 किती झाले, हे 6 3 9 9 18 व्होल्ट, 18 ओहम. टोटल RT = 18 ओहम आला. आता हा टोटल RT काढल्यानंतरच आपल्याला काय करावं लागेल, करंट काढता येईल, प्रवाह काढता येईल. कसा काढता येईल, तर I = V/R. इथं R किती आहे, V किती आहे, 6 व्होल्ट आहे. R किती आहे, 18 आहे. बरं, मग यांचा भागाकार करावा लागेल. भागाकार करत असताना भागाकार नाही म्हणून 0 घेतलं. आता कितीचा भाग लागेल, आता कितीचा भाग लागेल, आपल्याला तसं येत नसेल, 18चा पाडा येत नाही, तर आपण काय करायचं, 20चा पाडा काय करायचा, माझा 20 त्रिक म्हणजे 3पर्यंत लागणार. म्हणजे 18चा काय होईल, 18 चोक किती येईल, 18 चोक असं करा, 18 × 4, 8 चोक 32, 2 4 3, 4 1 4 आणि 3 किती 7, 72. म्हणजे 18 त्रिकच येणार आहे. 18 त्रिक किती आलं, 18 2 36 7 54 आलं. म्हणजे यातून 54 गेला काय आलं, परत सांगायचं. म्हणजे काय, पुन्हा 3 अशा पद्धतीनं काय करंट एम्पियरमध्ये. आता हा करंट तुम्हाला 0.3 एम्पियर मिळाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक रोधादरम्यानचं काय करायचं आहे, व्होल्टेज ड्रॉप काढायचे.
एक पहिल्या रोधा दरम्यानचं व्होल्टेज ड्रॉप कसं मिळते आपल्याला V इज इक्वल टू IR1. किती आहे IR1? I आहे 0.333 गुणिले R किती आर आला आहे आपल्या इथं 3 आहे. म्हणजे किती येईल तर 3 त्रिक 9 3 त्रिक 9 ही 1 2 दशांश ही 1 2 दशांश म्हणजे या रोधाच्या दरम्यानचा व्होल्टेज ड्रॉप आहे तो 0.99 व्होल्ट 0.99 व्होल्ट. पुढे आपल्याला V2 कसा काढावा लागेल V2 इज इक्वल टू असं आहे सेम असं I इंटू R2 म्हणजे काय होईल इथं इज इक्वल टू 0.33 गुणिले किती आहे 6 इज इक्वल टू 6 त्रिक 18 8 त्याला 1 6 त्रिक 18 1 19 हे 19 आहे असे लिहिले मी 1 आणि 2 दशांश सोडले 1 आणि 2 दशांश सोडलं मी 1.98 एम्पियर इतकं काय होईल 1.98 एवढं काय आहे व्होल्टेज ड्रॉप व्होल्टेज. बघा त्याच्या पुढे जर आपण बघितलं तर आपण असं V3 ची किंमत घालून हे काढू शकतो किंवा डायरेक्ट या दोन्हीची बेरीज म्हणजे याची बेरीज आणि याची बेरीज या दोन्हीची बेरीज जर आपण 6 मधून वजा केली तर राहिलेला व्होल्टेज ड्रॉप इथला मिळेल. आपल्याला राहिलेला व्होल्टेज ड्रॉप आहे तो इथला मिळेल म्हणजे किती 1.98 प्लस किती आहे इथं 0.99 किती होईल हे 9 2 18 म्हणजे 17 चॅनलला 1 पुन्हा 9 1 10 2 19 चॅनलला 1 1 आणि 1 2 हे 1 आणि 2 दशांश राहिले 1 आणि 2 दशांश म्हणजे काय होईल 2.97 व्होल्ट. हे 2.97 व्होल्ट आपल्याला काय झालं एकूण रोध मिळाला म्हणजे एकूण व्होल्टेज ड्रॉप मिळाला. तो आपण काढत असताना V मायनस काय करतोय आपण म्हणजे हे सूत्र टाकूया आपण V इज इक्वल टू काय होईल R1 म्हणजे V1 प्लस V2 प्लस V3. आपल्याला V3 काढायचा आहे हा 6 व्होल्ट आहे इथं काय आहे V1 आणि V2 याची किंमत आपण काढली तिथे बेरीज करून 2.97 प्लस हे V3 हे मला V3 काढायचे म्हणून मी डाव्या हाताला घेतले V3 इज इक्वल टू हे 6 आहे असंच 6 मायनस हे 2.97 असं 6 मधून 97 गेले. कसं करणार आपण हे पुन्हा 6.00 मायनस 2.97 अशा पद्धतीने करावं लागेल. 10 तून 7 गेले 3 राहिले याच्याला 1 दिला 10 गेले 0 राहिले इथं 6 तून गेले 4 राहिले 4.3 व्होल्ट म्हणजे हे किती आलं तर V3 किती आला 4.03 व्होल्ट. बघा आणि ह्या सगळ्यांची बेरीज 6 व्होल्ट यायला पाहिजे. किती यायला पाहिजे 6 व्होल्ट यायला पाहिजे. म्हणजे V1 मध्ये 0.99 व्होल्ट एवढा व्होल्टेज ड्रॉप झाला V2 मध्ये 1.98 व्होल्ट एवढा व्होल्टेज ड्रॉप झाला. या दोन्हींची बेरीज केली का ह्या सूत्रामध्ये आपण किंमत घातली आणि किंमत घातली V3 काढला हे आपल्याला 6 व्होल्ट माहिती आहे 6 वजा 2.97 केलं की 4.03 व्होल्ट एवढं व्होल्टेज येईल. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला या प्रत्येक रोधादरम्यान किती विद्युत काय झाला व्होल्टेज ड्रॉप झाला हे काढता आलं. या एकूण सर्किटचा एकूण प्रवाहही आपल्याला यात काढता आला. तो आपण काढलेला एकूण प्रवाह किती आहे तो आणि एकूण प्रवाह इथे काढून दाखवला मी तुम्हाला किती आहे तो हा एकूण प्रवाह 0.333 एवढा एकूण प्रवाह एवढा एम्पियर्स प्रवाह आहे. आणि अशा पद्धतीनं हे गणित आपल्याला काय करता येईल सोडवावं लागेल. हे गणित पेपरला विचारण्याची शक्यता असते. एखादं दुसरं साधं गणित पेपरला विचारलं जातं फार अवघड गणित पेपरमध्ये विचारलं जात नाही. पण तुम्हाला हे काय असणं गरजेचं आहे माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे माहिती असणं आणि कॅल्क्युलेशन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता आणखीन एक गणित घेऊया आपण पॅरलल नुसत्या पॅरलल सर्किटचं. काल आपलं ओघामध्ये ते राहून गेलं पॅरलल सर्किटचं. आणि ह्या पॅरलल सर्किटमध्ये मग काय करूया 10 20 आणि 40 ओम काय केले आपण सिरीज पॅरललमध्ये जोडले. म्हणजे सर्किटमध्ये हा 10 ओम हा 20 ओम आणि हा 40 ओम
असे 3 रोध आहेत. हे 3 रोध आपण काय केले सर्किटमध्ये पॅरललमध्ये जोडलेले आहेत. पॅरलल म्हणजे समांतर सर्किट हे पॅरललमध्ये जोडलेले. आता पॅरललमध्ये जोडल्यानंतर त्यांनी काय सांगितले की पॅरललमध्ये जोडल्यानंतर त्यांनी पहिल्या ब्रँचमधून वाहणारा प्रवाह I1, दुसरा I2 आणि तिसरा I3 किती आहे ते काढा म्हणून सांगितले. I1, I2 आणि I3 किती आहे ते काढा म्हणून सांगितलेले आहे. आणि सर्किटला जे व्होल्टेज दिलेले आहे आपल्याला, ह्या सर्किटच्या दरम्यान जे विद्युत पुरवठा केलेला आहे तो 6 व्होल्ट्स आहे. 6 कसं सोडवावं लागेल आपल्याला ते? तर सर्वप्रथम मला 1, 2 आणि 3 हे काय केले पाहिजेत, पॅरललमध्ये आहे म्हणून 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3 हे आपल्याला 1/RT हे सूत्राप्रमाणे यावं लागेल. इज इक्वल टू 1/10 आहे अधिक 1/ किती आहे 20 आहे 20 ओम अधिक 1/40 इज इक्वल टू काय होईल इज इक्वल टू बघा आपल्याला पाया समान करावा लागेल की जो पाया इथे समान नाही. पाया समान करावा लागेल. पाया समान करत असताना 10, 20 आणि 30 याचा आपण काय करतो अवयव पाडतो किंवा लसावी घेतो. पण माझ्या माहितीनुसार किंवा इथल्या कंडिशननुसार याचा लसावी किती येईल 40. पाया किती येईल 40 किंवा 10 ने 40ला भाग जातो 20 ने 40ला भाग जातो. आता काय करायचं आपल्याला हा 40 घेतल्यानंतर बघा मी काय म्हणतोय हा 40 घेतल्यानंतर इथं 10 आहे आणि काय इथे 1च आहे. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला त्या 10 ने ह्या 40ला भागल्यावर काय होईल 10 चौक 40 म्हणजे 4 गुणिले 1 असा अंश स्थान. म्हणजे इथं 10 आहे पाया मोजा 10 आहे त्याचा आपण 40 केला म्हणजे किती पट वाढला 4 पट वाढला. म्हणून वरचा जो अंशस्थान आहे अंश आहे तो सुद्धा आपण 4 पटीने वाढवला. अधिक आता इथं काय येईल बघा इथं 2 20 दुनी 40 हे इथं असेल आणि इथे 1च येईल कारण हे 40 आहे. हे 40 हा 9चा पाया आणि त्याला काय संख्येची या अपूर्णांकाची किंमत बदललेली नाही. या अपूर्णांकाची किंमत बदलली आणि या अपूर्णांकाची किंमत बदलली पण आपण काय केलं 40 हा काय केला पाया केला बेस केला आणि 40 हा 10च्या 4 पट आहे म्हणून 4 गुणिले 1 केलं. 1 हा इथं आहे तो प्लस तर प्लस लिहायचं राहिलेलं आहे आपलं प्लस काय केलं आपण पुन्हा 1 प्लस काय केलं आपण प्लस इकडे गेले प्लस 2 × 1 काय घेतलं तर 20 आपण काय केलं याला 40ला काय केलं भागलं आणि काय केलं 2 आलं म्हणून 2 × 1 प्लस हे 1च आहे. मग याची जर आपण बेरीज केली तर काय 4 अधिक 2 अधिक 1/40 बघा 4 आणि 3 7 7/40 7/40 पण हे प्रत्यक्षात कसं आहे 1/RT आहे. आपल्याला नुसता RT हवा आहे म्हणजे काय होईल 40/7 40/7 येईल आणि 40/7 हा रोज जर आपण सोडवला तर तो किती येईल 40/7 हा किती येईल बघा हा 40/7 एक जर तुम्ही सिम्प्लिफाय करा नसेल तर आहे असं सोडून द्या तरी पण हेच उत्तर बरोबर आहे. 40/7 करताना काय येईल 7चा पाडा काय करायला लागेल 7 चौक 28 7 5 35 7 सक्कून 42 6 लागत नाही काय लागेल 7 5 35 5 किती राहिले 5 राहिले वरून घेतली 0 किती झाले 50 झाले. आता किती आहे 7 7 5 50 7 सक्कून 42 7 8 56 7 सक्कून 42 म्हणजे 5.7 ओम किती उत्तर याचं 5.7 ओम. आता तुम्हाला काय काढायला सांगितलेलं आहे तर प्रत्येक ब्रँचमधून म्हणजे R1 रेजिस्टन्समधून R2 रेजिस्टन्समधून आणि R3 रेजिस्टन्समधून वाहणारा प्रवाह काढायला सांगितलेला आहे. मग आपण हा प्रवाह कसा काढतो I इज इक्वल टू V भागिले काय आहे ते R1 किंवा हा I1 झाला I1 इज इक्वल टू
व्ही भागिले R1. मग इथं काय करावं लागेल, व्ही किती दिली आपल्याला, व्ही किती दिलेले 6 व्होल्ट दिले, भागिले R1 किती आहे 10 आहे, किती येणार फक्त भाग लागत नाही म्हणून 0 घेतला, 7 झालं, 10×60 एम्पियर. म्हणजे R1 मधून वाहणारा प्रवाह किती आला, 0.6 आला. त्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, R2 घ्यावं लागेल, म्हणजे I2 ची किंमत काढावी लागेल. I2 इज इक्वल टू V डिवायडेड बाय R2 इज इक्वल टू काय करणार आपण 6 भागिले 20 आहे. पुन्हा हा भाग लागत नाही म्हणजे 0 घेतलं, इथं काय केलं 0 दिलं, दशांश स्थळ दिलं, भाग लागत नाही म्हणून हे 20 काय झालं 20×60, 20×60 म्हणजे किती आलं 3 एम्पियर, म्हणजे 0.3 एम्पियर एवढा प्रवाह आला. राहिला कुठला R3 इज इक्वल टू काय आहे इथं आता हे व्ही भागिले R3 इक्वल टू काय येणार आहे तर 6 भागिले R3 किती दिलेलं आहे आपल्याकडं 40 ओहम दिलेला आहे, हा 40 भाग लागत नाही म्हणून आपण 0 घेतलं, दशांश स्थळ दिलं म्हणजे 0 काय असेल ते दशांश. आता भाग कितीचा लागेल बघा, आता 40×41 कितीचा भाग लागेल, किंवा हे सगळं काढून टाकलं तुम्ही तर 40 4×4 6 मधून 4 गेले 2 राहिले, वरून घेतले 0, परत आपण 4 ने भागणार आहोत म्हणजे 0.4 काय केले आपण इथं 4×4 हे 4च घ्यायला पाहिजे म्हणजे 1चा भाग लागला, 0.1 राहिले किती 2 राहिले 20 झाले, आणि मग 20 केलं 5×24 म्हणजे 0.14 एम्पियर एवढा करंट येईल, किंवा 0.15 एम्पियर एवढा करंट येईल. 0.20×5 1 4×25 5 यायला पाहिजे, 4×25 5 यायला पाहिजे, 5 एम्पियर बघा, 4×25 म्हणजे 0.15 एम्पियर, 0.3 एम्पियर आणि 0.6 एम्पियर असे काय होतील प्रवाह यामधून वाहतील. सर्किटचा एकूण प्रवाह जर आपल्याला काढायचा असेल तर काय करावं लागेल, आपल्याला या सगळ्या प्रवाहांची बेरीज केली की आपल्याला एकूण प्रवाह मिळेल. म्हणजे कसं मिळेल, टोटल सर्किट करंट I इज इक्वल टू I1 + I2 + I3. काय किंमत आहे I1 ची, I1 दिले आपल्याला 0.6 प्लस किती दिला आहे 0.3 प्लस किती आहे 0.15, यांची बेरीज करायची आपल्याला. म्हणजे किती येईल बेरीज बघा, हे 0.5 चे 0.5, पुन्हा 1 4 आणि 10 0 हा चलाला 1 म्हणजे काय 1 किती दशांश स्थळ आहेत आपल्याला 1 आणि 2 म्हणजे 1 आणि 2 हे 1 आणि 2 दिले. म्हणजे एकूण सर्किटचा जो करंट आहे I इज इक्वल टू 1.05 एम्पियर येईल, 1.05 एम्पियर येईल. अशी साधी गणितं आपल्याला काय करावी लागतील, सॉल्व करावी लागतील, सोडवावी लागतील. आणि अशी गणितं सोडवता येणं आवश्यक आहे. उद्या जर तुम्ही डिप्लोमाला गेला किंवा उद्या जर तुम्ही BScला गेला तर तिथे तुम्हाला काही एक्झाम्पल सोडवावे लागतील, आणि ते एक्झाम्पल सोडवत असताना हे ज्या मेथड्स आहेत, म्हणजे हे जे काही मी सूत्र सांगितलेले आहेत या सूत्रांचा वापर केला जातो. मात्र आपल्याला काय होतंय, व्यवहार या अपूर्णांकाची जी गणित आहेत म्हणजे 1/10, 1/20, 1/40 याच्याऐवजी म्हणजे 1/2 घेतले, 1/3 घेतलं आणि 1/4 घेतलं तर मात्र मला पाया समान करता येत नाही. पाया समान करता जर आला नाही तर काय होतं आहे, मग ही गणित पुढे सुटत नाही. आणि बरेच जण मग मोबाईलवर सोडवतात आणि मोबाईलवरती दशांश अपूर्णांकामध्ये काय होतात त्याचे उत्तरं येतात, आणि दशांश अपूर्णांक आणि व्यवहार्य अपूर्णांकात ह्या दोन्ही काय होतं आपल्याकडं अडचण निर्माण होते, मग अशी गणित आपल्याला सोडवता येत नाही. तर अशा पद्धतीनं आपण जी गणित आहेत ही गणिते काय केली, सगळी सोडवली, आणि सगळी गणिते सोडवल्यानंतर आपल्याला असं लक्षात आलं की सिरीज सर्किटमध्ये प्रत्येक रोधादरम्यानचं हे जे व्होल्टेज ड्रॉप आहे तो काढता येतो, किंवा एखादा रोध दिला नसेल तर तो काढता येतो, किंवा सर्किटचा एकूण विद्युत दाब आहे हा विद्युत दाबसुद्धा आपल्याला जर काढायचा असेल तर काढता येतो. आणि मग या छोट्या छोट्या कॅल्क्युलेशनच्या सहाय्यानं आपण मोठमोठ्या सर्किट्समधील करंट्स किती लागणार आहे किंवा किती व्होल्टेज ड्रॉप होईल ही कॅल्क्युलेशन्स करतो, आणि त्या कॅल्क्युलेशन्सप्रमाणे आपण काय करत असतो तर वायरिंग करत असताना वायर्स वापरत असतो, फ्यूज वायरचं सिलेक्शन्स करत असताना त्यामधला एकूण करंट आपल्याला किती आहे हा समजतो, त्याच्यामुळे आपण फ्यूजचं सिलेक्शन करतो. तर त्यासाठी वापरलेली काय
प्रोटेक्टिव्ह डिव्हायसेस आहेत, जसे MCB आहे किंवा MCCB आहे किंवा RCCB आहे. हे जे काही प्रोटेक्टिव्ह डिव्हायसेस आहे म्हणजे संरक्षण करणारी साधनं आहेत वायरिंगमध्ये, त्यांची सिलेक्शन करता येतं आपल्याला. आणि म्हणून हे जे काय आहेत छोटी जी काय गणित आहेत म्हणजे सिरीज पॅरलल कॉम्बिनेशनची जी काही उदाहरणं आहेत ती आपल्याला समजणं आवश्यक आहे. इथं तुमचं काय झालेलं आहे, चॅप्टर आहे तो पूर्ण झालेला आहे. त्याचे खालचे आपण उपकरणाचे काय केले सगळे गणितही सोडवून घेतलेली आहेत आणि कसं सोडवायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जर कुणाला काय अडचण असेल तर फक्त काय करा, व्हॉट्सअपवरती मेसेज टाका, म्हणजे आपण त्याचं निरसन करूया. ठीक.